नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये। तर आज आपण मराठी व्याकरणातील समूहदर्शक शब्द हे पाहणार आहोत। समूहदर्शक शब्द म्हणजे काय? खूप पक्षी, अनेक पुस्तके, भरपूर उंट याऐवजी आपण पक्ष्यांचा थवा किंवा पुस्तकांचा संच किंवा उंटाचा तांडा अशा शब्दाची योजना केली तर चांगले वाटते। अशा शब्दांना आपण काय म्हणतो? समूहदर्शक शब्द असे म्हणतात। तर आपण काय म्हणतो? करवंदाची काय असते? तर जाळी असते। आम्रवृक्षाची काय असते? तर राई असते। केळांचा काय असतो? तर घड असतो। द्राक्षांचा घोस किंवा घड असे म्हणतात। कलिंगडाचा काय असतो? ढीग किंवा डोंगर असतो। नारळाचा काय असतो? तर ढीग असतो। फुलांचा काय असतो? तर गुच्छ असते। फुलझाडांचा काय असतो? तर ताटवा असतो। दुर्वाची काय असते? तर जुडी असते। धान्याची काय असते? तर रास असते धान्याची। पालेभाज्यांची काय असते? तर गड्डी किंवा जुडी असते। नोटांची काय असते? तर थप्पी किंवा त्याला काय म्हणायचं? पुडकी। आंब्याची काय असते? तर अळी असते। नाण्यांची काय असते? तर चळत असते। हरिणाचा किंवा हत्तीचा काय असतो? तर कळप असतो। गवताची काय असते? तर पेंढी असते। लाकडाची काय असते? तर मोळी असते। गुरांचा किंवा प्राण्यांचा काय असतो? तर कळप असतो। माणसांचा काय असतो? तर जमाव असतो। आपल्या केसांचा काय म्हणतो आपण? पुंजका। आणि केसांची एक दोन केसांची काय असते? ते बट असते। चोरांची काय असते? तर टोळी असते। तारकांचा काय असतो? पुंज। जहाजांच्याला काय म्हणतो आपण? काफिला। किल्ल्यांचा काय असतो? तर जुडगा। भांड्यांची काय असते? तर उतरंड। विमानाच्या ह्याला आपण काय म्हणतो? तर ताफा। अनेक मुंग्या असेल तर आपण काय म्हणतो? मुंग्यांची रांग। विद्यार्थ्यांचा काय असतो? तर गट असतो। प्रवाशांच्या ह्याला काय म्हणतो आपण? झुंबड। खेळाडूंचा काय असतो? तर संघ। बांबूंचे काय असते? तर बेट असते। सैनिकांची काय असते? तर तुकडी। माणसांचा काय असतो? तर घोळका। भाकरीची किंवा पोळ्यांची काय असते? तर चवड असते। गवताचा काय आपण म्हणतो? भारा।
वाद्यांच्या ह्याला काय म्हणायचं? वृंद. ऊसाची काय असते तर मोळी. वह्या किंवा पुस्तकांचा काय असतो तर गठ्ठा. वेलींचा काय असतो? ताटवा. थँक्यू.